हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आज आहे सर्व पितृ अमावस्या. तर सकाळी माझ्या इथं पित्र होते. पित्रांचा स्वयंपाक जेवणं वगैरे सर्व काही कामं आवरले. किचनवरचे पण सगळे कामं आवरले. किचनची टाईल्स वगैरे मस्त घासून काढली आणि आत्ता आहे ना देवपूजेला सुरुवात केली. दुपारची वेळ आहे तर आज सकाळी मी काही देवपूजा वगैरे केली नव्हती, फक्तच देवाची वात चालू करून दिली होती. तर मला उद्या घटस्थापना असल्यामुळं मला आज देवारा वगैरे स्वच्छ घासायचा होता. देव स्वच्छ करायचे होते. लिक्विडने देवांची छान अशी आंघोळ घालायची होती. मग म्हटलं हे काम आहे ना आपण दुपारीच करू. तर जेवणं वगैरे झाले. मामीला सवासीन म्हणून जेवायला सांगेल होतं. जेवणं वगैरे आमचे सगळ्यांचे झाले. किचन पण एकदम स्वच्छ क्लीन करून घेतला. टाईल्स पण घासून घेतली, कारण उद्या नवरात्राचा पहिला दिवस आहे. तर मग आपला किचन पण स्वच्छ आणि क्लीन पाहिजे. तर त्याच्यामुळे एकदम छान असा किचन आवरून घेतला. देव किचनवरती नेऊन ठेवले आणि सर्वात आधी आता इथे देवारा घासून घेते. तर तारीची घासणी घेतली आहे. संगमरवरी देवारा आहे माझा. आणि जे माझं भांड्यांचं लिक्विड आहे ना तेच घेतलं आहे. खूप छान असे त्याच्याने आहे ना देवारा निघतो लिक्विडने. आणि संगमरवरी देवारा असल्यामुळे ना तो जसा घासला ना तसा तो शाईन देतो, चमक देतो. तर सर्वात आधी ना मी बांगड्यावरती करून घेतलं. एक दोन वेळेस आहे ना माझ्याकडून आहे ना बांगड्यांना देवाऱ्याची ती डिझाईन आटकून आणि ते सगळे पीस सेपरेट झाले होते. त्याच्यामुळे ती काळजी मी खूप घेते. तर स्टीलच्या पाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि आता आहे ना व्यवस्थित देवारा घासून झाला आहे. पुसून घेते, व्यवस्थित कोरडा वगैरे करते. फॅन चालू करून दिला आहे आणि खूप गरम व्हायला लागलं आहे. आत्ताच थोडं ऊन पडायला लागलं तर इतकं गरम व्हायला लागलं आहे. ऑक्टोबर हीट सुरू झालं आहे तर खूप गरम होतं आहे. तर छान असा देवारा मी पुसून घेतला आणि बरेच दिवस झाले, कमीत कमी 15-1 दिवस झाले देवारा असा स्वच्छ केलाच नव्हता. दररोजच्या नेहमीप्रमाणे आंघोळ देवांची घालते त्यावेळेस पुसते, तसंच पण असं लिक्विडने वगैरे घासन वगैरे लावून पुसलाच नव्हता. तर सगळ्यात आधी ना लाईट बंद केली. कसं शॉक वगैरे लागू शकतो त्याच्यामुळे ना लाईट बंद करायची आणि त्याच्यानंतर देवारा साफ करायला घ्यायचा. तर सर्व देव बाजूला करून ठेवलेत. 2-3 पाण्याने देवारा स्वच्छ पुसून घेतलाय. तर तुम्ही पाणी बघा किती खराब पाणी निघालंय. कसं वात वगैरे चालू राहते, आपण अगरबत्ती धूप देवाची वात चालू राहते, अगरबत्ती लावतो, धूप लावतो, त्याच्यामुळे ना मग ती काजळी वगैरे पकडते. त्याच्यामुळे जेवढं पाणी खराब निघालंय. तर मला ना तुळशी वृंदावन पण असंच घासायचे. तुळशी वृंदावन पण संगमरवरीचे, तर ते पण स्वच्छ घासायचे. आता टोकरी आहे ना ही बेसिंगमध्ये ठेवते, म्हणजे ते पाणी देवांचं आंघोळ वगैरे घातलं ना तर ते पाणी बेसिंगमधून खाली जाणार नाही. मग तेच पाणी मी झाडांना नेऊन घालील. तर डायरेक्ट बेसिंगमध्ये देव कधीही स्वच्छ करायचे नाही, कारण ते सांडपाण्यामध्ये आपलं देवांचं आंघोळीचं पाणी जाऊ शकतं. त्याच्यामुळे अशी एखादी ना टोकरी पाटी वगैरे काही पण टप वगैरे ठेवायचा. तर इथे ना देवांवर थोडंसं पाणी टाकून घेते आणि छान असं देवांची लिक्विड लावून आणि आंघोळ घालून घेते. थोडीशी पितांबरीचा पण वापर करणार आहे आज देवांची आंघोळ घालायला. आता पुन्हा 10 दिवस आपल्याला देव उचलायचे नाही, देव घटी बसतात. त्याच्यामुळेच आहे ना मग आज व्यवस्थित देव स्वच्छ करून घ्यायचं. 10 दिवस देवांना हात लावायचा नसतो, उचलायची नसतं, फक्तच देवपूजा करायची असते. कारण देव घटी बसलेले असतात, त्याच्यामुळे ना देवांची उचल साचल करायची नाही. त्याच्यामुळेच आज मस्त देव एकदम स्वच्छ करून घेते. माझ्याकडे देवांचं लिक्विड आहे गोधाजल. जे आपले तांब्या पितळाचे देव असतात ना त्याला गोधाजल वापरते. आणि चंदेरी लिक्विड आहे ना ते चांदीचे देव त्याला वापरते. तर खूप मस्त देव निघतात. तर थोडीशी ना पितांबरी पण वापरणार आहे. जे कुलदैवत आहे ना त्यांची पाठ आहे ना ते पाठीला लावायला, म्हणजे एकदम मस्त निघतात किनार वगैरे. तर थोडीशी पितांबरी घेते आणि बाकीचे नाही. तर बघा मस्त असे देवांची आंघोळ घालून झाली. खूप छान असे देव निघालेत. रोज पण आपण देवांची आंघोळ घातल्यानंतर आहे ना देव स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचं. कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्याने ना देव कोरडे करायचे. म्हणजे काय होतं देवांवर आहे ना डाग वगैरे पाण्याचे पडती नाही. आणि पाण्याचे डाग पडल्यानंतरच आहे ना देव एकदम लगेच असे खराब दिसायला लागतात, हिरवे वगैरे दिसतात. त्याच्यामुळे ना कॉटनच्या कपड्यांनी व्यवस्थित देव पुसून घेतल्यानंतर आहे ना
तुम्ही किती पण दिवस आहे ना पितांबरी लिक्विडचा वापर नाही देवांच्या आंघोळीसाठी केला ना तरी पण चालू शकतो। आणि असं पण आहे ना सतत आहे ना लिक्विडने म्हणा पितांबरीने वगैरे ब्रशने देव घासायचे नसतात, त्याच्याने देव आपले झिजतात। जे टाक आहे ना ते तर झिजता, बाकीचे गणपती बाप्पा, बाळकृष्ण, अन्नपूर्णा देवी यांचं तरी काही नाही, पण जे टाक आहे ना ते पातळ होऊन जातात। त्याच्यामुळेच आहे ना ही एक काळजी घ्यायची। त्याच्यामुळे आपण दररोज देवांची आंघोळ घालतो ना तर देव एकदम स्वच्छ कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचे, म्हणजे देवांवर आहे ना पाण्याचे डाग वगैरे राहती नाही तर काय होतं आंघोळ घालतो आपण आणि तसंच कधी कधी देव डायरेक्ट ठेवून देतो, तर असं करायचं नाही। तर इथं मस्त माझी देवपूजा पण झाली बघा। आजची देवपूजा उशिरा केली पण खूप मस्त आणि छान देवपूजा केली, कारण मला देव वगैरे स्वच्छ करायचे होते त्याच्यामुळंच। आत्ताच माझी सकाळची देवपूजा झाली, मस्तपैकी देवारा वगैरे स्वच्छ केला। हे बघा देवांना हळदी कुंकू वाहिलं आणि आता मार्केटमध्ये जायचं आहे। उद्याची घटस्थापनेची सर्व काही तयारी करून घ्यायची आहे, तर मला आत्ता घट वगैरे घेऊन यायचं आहे, नागेलीचे पानं सगळं घेऊन येते आणि मी आहे ना रांगोळी काढेल ती तुम्हाला दाखवते। एकदम मस्त अशा 2 रांगोळ्या काढल्या। ऑफिसमध्ये मी जरा वेळ बसले होते एक दिवशी, तर मस्तपैकी रांगोळी काढली बघा, किती छान बदकाची रांगोळी काढली आहे। 2-3 दिवस झाले तेव्हा काढली आहे। आणि दुसरी गुलाबाची, दोन्ही पण दाखवते। हे बघा किती मस्त अशा रांगोळ्या काढल्या। 2 दिवस झाले हे रांगोळी काढली, त्याच्यानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ चालला नाही त्याच्यामुळे मी काही तुम्हाला दाखवलीच नाही। खूप मस्त आहे हे बघा, मस्त अशी बदकाची रांगोळी, मधले 16 टिपके आणि खालचे आटे, इकडचे आटे इकडचे आटे, तसेच ही पण आहे 16 मधले आणि हे खालचे 8 वरचे 8। बघा किती छान अशी रांगोळी काढली, नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये। फ्रेश वगैरे झालं, आता मार्केटमध्ये चालू आहे उद्याच्या घटाची तयारी करायला, तर जे काही लागणारं सामान आहे ना ते सगळं घेऊन येते आणि आता यांना घेऊन जाते। अशी पण माझी तब्येत थोडीफार बरी नाही आहे, थोडंसं चाललं ना का दम लागतो, त्याच्यामुळे आता मी यांनाच चालवलं आहे आणि पटकन जाऊन आहे ना उद्याचं सगळं काही पूजेचं सामान घेऊन येते, म्हणजे सामान घरात असल्यानंतर आहे ना घट सकाळीच मांडता येतो। तर माती पण आहे ना इथे मी उन्हामध्ये वाळत घातले, हे बघा माती आणून ठेवली आहे, उन्हात वाळत टाकली आहे, खाली पेपर वगैरे, म्हणजे कसं काही तिला बाकीची आजूबाजूची घाण यायला नको। तर छान अशी माती पण वाळली आहे, अजून उन्हातच ठेवते आणि मग काढून घेईल। ठीक आहे, तर चला येतो जाऊन। किराणा काल आणलाय तो भरायचा आहे, एवढ्याच पिशवीत 2500 रुपयाचा किराणा आहे, तो भरून ठेवायचा आहे। हे भांडे बघा किती घासलेले भांडे, 3 पाट्या आहेत तेवढे भांडे लावायला लागतील। बाकी इकडे सगळं कामं आवरून झालेत। जाऊन आले मार्केटमधून, जे काही लागणारं साहित्य होतं उद्याचं घटस्थापनेचं ते सर्व घेऊन आले। फुलं, हार, माळी, गजरे, वेण्या, चहा उकळत ठेवलाय, नारळ आणलं, खारीक, खोबरं, सुपारी वगैरे ते सगळं। त्याच्यानंतर पत्रवळी आणली आहे, घट आणलाय, याच्यात सामान आहे पूजेचंच, नागेलीचे पानं आणले, सगळं काही सामान घेऊन आले। देवी आईला मंगळसूत्र आणले बघा, मस्त असं मंगळसूत्र आहे, वाट्या आहे। रात्रीचे 8:30 वाजले आणि कमीत कमी मी हे कपाट आहे ना माझं, याच्यात सर्व काही पूजेचं सामान आहे, जे काही देवपूजेला लागतंय ना ते सामान आहे। कमीत कमी 2 तास लागले आवरायला। 4:30 त्याच्यात पसारा झाला होता का काहीच सापडतच नव्हतं, तर इतकं मस्त देवपूजेचं सर्व काही कपाट वगैरे असं आवरून ठेवलं। इथं पोथ्या वगैरे ठेवलेले, जे काही पूजेला लागणारं साहित्य ते, इथं सर्व पूजेचे भांडे आहेत आणि इथे रांगोळी ठेवले। तर हा पूर्ण रांगोळीचा कप्पा आहे, त्याच्या मागे टीव्ही आमची जुनी
ती आहे। आणि हे पूजेचं सामान जे काय होतं ना ते आता पाण्यात विसर्जन करून द्यायचे, जे असं सुपारी वगैरे असं भरपूर होतं तर ते विसर्जन करून देणार आहे। आणि हे बघा असं कपाट आवरलं, इतकी दमले आहे ना, तर आता स्वयंपाक पण नाही केला, सकाळचा पितरांचा स्वयंपाक आहे तोच आता गरम करायचा आणि खायचं। उद्याची पण सर्व काही तयारी करून ठेवली आहे। तर देवपूजे म्हणजे देवाला जवळ आहे ना, उद्याचं पूजेचं सर्व काही सामान आणून ठेवणार आहे, म्हणजे सकाळी फक्त घट मांडायचा आहे। तर आता आहे ना मी व्हिडिओचा एंड पण करते, जेवण करायचं आहे। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ घरामध्ये नारळ बघा किती निघालेत, कमीत कमी 10-12 नारळ आहेत। हे सर्व ते कपाटामध्येच होते, तर आता आहे ना हे फोडायला लागतील, खोबऱ्याच्या वाट्या वगैरे निघतील त्याच्यातून। इथं सर्व प्रकारचे धान्य भिजत घातले घटासाठी उद्याला, आणि घट पण भिजत ठेवलाय। तर व्हिडिओचा एंड करते। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा।